महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीला लाडकी बहीण योजना मोठा गाजावाजा करत आणली होती। या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये दर महिन्याला देण्याचं ठरलं होतं। त्यानंतर हे पैसे वाढवून 2100 रुपये देण्यात आले येतील असंही आश्वासन देण्यात आलं। लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला 2024च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला। पण आता महायुती सरकार हळूहळू लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर करताना दिसतंय। या योजनेतून आतापर्यंत 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहे। केवळ 1 महिन्यापूर्वी सरकारनं 80 लाख लाभार्थी कमी झाल्याचं सांगितलंय। त्यामुळे सरकार महिलांची नावं का कमी करताय? ही योजना हळूहळू बंद होणार का? सरकार जनतेपासून माहिती लपवतंय का? राज्यात नेमकं काय सुरू आहे पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहताय LS मराठी। सरकारनं महिलांना मोठमोठी आश्वासनं देऊन निवडणूक जिंकल्यानंतर आता सरकार पळ काढल्याचं चित्र दिसतंय। महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देऊन त्यांची मतं वळवण्यात आली। जेव्हा लाडकी बहीण योजना लागू करण्यात येत होती त्यावेळी काही अटी ठरवण्यात आल्या होत्या, मात्र त्या अटी न बघता सर्व महिलांना सुरुवातीला दर महिन्याला या योजनेचा लाभ देण्यात आला। पण जेव्हा निवडणूक झाली तेव्हा सरकारनं या योजनेतील निकषांची कडक तपासणी सुरू केली। KYC न करणं, उत्पन्नाची मर्यादा ओलांडणं आणि वयाचे निकष न बसणं यासारख्या विविध कारणांमुळे लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यास सुरुवात झाली। आता थेट 92 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आल्यानं मूळ 2.4 कोटी लाभार्थ्यांच्या तुलनेत ही घट तब्बल 38% एवढी मोठी घट आहे। केवळ KYC पूर्ण न केल्यानं 50 ते 55 लाख महिलांना वगळण्यात आल्याची माहिती आहे। योजनेच्या नियमापेक्षा जास्त वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या 12 लाख महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले। 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 4.5 लाखांहून अधिक महिलांना या योजनेतून वगळण्यात आलंय। सुमारे 5 लाख महिला आधीच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्यानं त्यांना या योजनेतून वगळण्यात आले। या योजनेचा सर्वात मोठा फटका बीड जिल्ह्याला बसल्याची माहिती आहे। बीड जिल्ह्यातून तब्बल 28 लाख महिलांची नावं अपात्र ठरवण्यात आली आहेत। म्हणजे 28 लाख महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। त्यामुळे सरकार आता निवडणूक लांब असल्यानं हळूहळू महिलांना मोठ्या प्रमाणात या योजनेतून वगळतीये असा आरोप होतोय। या योजनेवरून खासदार संजय राऊतांनी देखील महायुती सरकारवर मोठा आरोप केलाय। त्यांनी महायुती सरकारवर टीका करत कोणीतरी कोर्टात जाईल आणि योजना बंद होईल असं म्हटलंय। देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील का ठामपणे? लाडकी बहीण योजना त्याने आणली की फक्त मतं विकत घ्यायला आणली ना? म्हणजे जे आमच्या एका कार्यक्रमात नितीन चंदनशिवे म्हणाले की देवेंद्रचं देवाभाऊ करायला 1500 रुपये वाटावे लागले सरकारचे, त्यात 82 लाख बोगस, 92 झाले ना। हे 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली कोणी करायची? याची वसुली राज्याचे मुख्य सचिव, तेव्हाचे राज्याचे अर्थ सचिव आणि संपूर्ण कॅबिनेट तेव्हाचं त्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे 92 लाख लाभार्थींना वाटलेले जे पैसे रक्कम आहे कोट्यवधी ती वसूल केली पाहिजे। राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, महिला बाल कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्याने याला मंजुरी दिली त्या बोगस लाभार्थींना 92 लाख म्हणजे 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे। राऊतांनी केलेल्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे। खरंच लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का असा प्रश्न महिलांना पडला। सध्या तरी लाडकी बहीण योजना बंद करणार असं सरकारकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाहीये। सरकारनं अनेकदा म्हटलंय की लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही। राऊतांनी आरोप केलाय की कोर्टाच्या माध्यमातून या योजनेला बंद केलं जाईल, मात्र सरकार या योजनेतील महिलांना हळूहळू कमी करताना दिसतंय। कोट्यवधी लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत असल्यानं राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण येतोय। यामुळे सरकारला हा आर्थिक बोजा सहन करणं कठीण झाल्याची माहिती आहे। राज्याच्या तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी 92 लाख महिलांना वगळण्यात आलंय। 92 लाख महिलांना वगळण्यात आलं म्हणजे सरकारचं 1 महिन्याचं तब्बल 1380 कोटी रुपये वाचले। जर वर्षाचा हिशोब केला तर सरकारचे एका वर्षाला 16,560 कोटी रुपये वाचतायत। त्यामुळे सरकार आणखी लाभार्थी महिलांना कमी करू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येते। अनेक महिलांना प्रश्न पडलाय की सरकार प्रति महिना 2100 रुपये कधी देणार आहे? तर सध्या सरकार या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमधूनच संख्या कमी करताना दिसते। त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा कोणताही सरकार विचार करत नाहीये। राजकीय विश्लेषकांच्या मते सरकार विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना 2100 रुपयांचा हप्ता देईल। निवडणूक झाल्यानंतर योजना सुरू राहील की नाही माहिती नाही असं म्हटलं जात आहे। सध्या तर विरोधक आरोप करतायत की सरकार जनतेपासून माहिती लपवत आहे।
जास्तीत जास्त महिलांना या योजनेतून कमी करण्याचा सरकारचा प्लॅन आहे, मात्र सरकारनं याबाबत अधिकृत काहीही म्हटलेलं नाहीये. तुम्हाला काय वाटतं, ही योजना सुरू राहील का? महिलांना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळेल? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.